हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावभाजी ही कुकरमध्ये कशी करायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे, ग्रीन पीस घेतलेला आहे, वांगे घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे आणि ढोबळी मिरचीसुद्धा घेतलेली आहे। आणि त्यामध्ये आता थोडीशी हळद, मीठ आणि लाल तिखट हे घातलेलं आहे, कारण कलर आपल्या भाजीला चांगला यावा म्हणून। आणि आता शिजवण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आणि आता कुकरच्या ह्या 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्यात मध्यम गॅसवरती। आणि आपण तोपर्यंत कुकरला शिट्ट्या होतात तोपर्यंत कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट ही तयार करून घेते मी। तर आता आपली भाजी ही शिजून झालेली आहे, कलर पण खूप छान आलेला आहे। आता हे स्मॅशरने बारीक करून घ्यायची आहे भाजी सगळी। आता तुम्ही बघू शकता परातीमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता स्मॅशरने चांगल्या प्रकारे ही स्मॅश करून घ्यायची। आता तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे हा भाज्यांना, आणि एक जीवसुद्धा झालेली आहे चांगल्या प्रकारे भाजी। तर आता आपण फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। तर आता कुकरमध्ये कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, आलं लसूण पेस्ट आणि पावभाजीचा मसाला मिक्स करून सगळा जो मसाला आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे। आणि तेल हे मी 2 ते 3 पळी त्यासाठी यूज केलेला आहे। सो फ्रेंड्स, हा होता आपला आजचा व्हिडिओ, कुकरमध्ये पावभाजी कशी करायची ते। तर आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा तुम्हाला, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि ही पावभाजी आहे ती 7 ते 8 लोकांसाठीची आहे आणि अगदी घरच्या घरी आहे आणि एकदम चवीला अशी भाजी ही आहे। कारण लहान मुले ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या खात नाहीत, कारण भाज्या खाताना खूप म्हणजे असं ही भाजी नको, ती भाजी नको असं म्हणत असतात। त्यामुळे ही पावभाजी करताना सगळ्याच प्रकारच्या भाज्या ह्या मुलांच्या पोटामध्ये जातात, म्हणजे मुलं आवडीनं भाज्या खातात। त्यामुळं पावभाजी हा एक सोपा आणि चांगला ऑप्शन आहे की मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊ घालायसाठी। त्यामुळे पावभाजी तुम्ही नक्की करा। आता तुम्ही बघू शकताय की भाज्या चांगल्या प्रकारे आता त्या मसाल्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे, कारण कुकरमध्ये ही पावभाजी पटकन होते, जास्त वेळ लागत नाही, लगेच होते पावभाजी। आणि जे पाणी घालायचं असतं ते गरम पाणी घालायचं, म्हणजे पावभाजीला उकळी पण लवकर येते आणि कलर पण खूप पावभाजीला चांगला येतो। आता मी त्यामध्ये आणखी जरासं पाणी घातलेलं आहे, कारण मला पावभाजी घट्ट वाटत होती ती, त्यामुळे थोडंसं पातळ ही पावभाजी केलेली आहे। आणि आता त्यामध्ये बटर मी घालणार आहे, कारण बटर घातल्यामुळे पावभाजीला ही टेस्ट खूप छान लागते। आता पावभाजीला चांगल्या प्रकारे उकळी आणून दिल्यानंतर आपण आता पाव भाजायला घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता बटर त्यामध्ये घातलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स केलेलं आहे मी। आता आपली पावभाजी तयार झाली आहे, कारण चांगल्या प्रकारे उकळी आणून द्यायची आणि मग आपली ही पावभाजी तयार झाली। आता भाजीला उकळी येते तोपर्यंत इकडे पाव भाजून घेते, कारण पावभाजी ही गरम गरमच छान लागते। त्यामुळे पाव पण हे तव्यावरती चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत मी। आता तुम्ही बघू शकता पाव हे चांगल्या प्रकारे आपले भाजले गेलेले आहेत, कारण पाव हे जसजसं आपण खायला घेऊ तसे पाव भाजायचे, कारण भाजून ठेवायचे नाहीत, कारण पाव हे परत कडक होतात। आता तुम्ही बघू शकता की प्लेटेमध्ये मी पावभाजी घेतलेली आहे, त्याच्यावरती थोडासा कांदा घातलेला आहे आणि कडेला सुद्धा कांदा दिलेला आहे। आणि आता त्याच्यावरती ताटामध्ये पाव ठेवणार आहे आणि त्याच्यावरती थोडंसं शेव घातलेली आहे, त्यामुळे आपल्या पावभाजीला चव ही चांगली लागते आणि एकदम चवीला पण छान लागते पावभाजी आणि दिसते पण खूप सुंदर। सो फ्रेंड्स, ही आपली आजची रेसिपी होते कुकरमधली पावभाजी। तर मला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। सो पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।